माझं नाव सनोवर सादिक कपूर आहे. मी सादिक कपूरची मुलगी आहे. परवाच्या दिवशी माझ्या वडिलांनी आत्महत्या केली आहे. त्यांना झहूर सय्यद यांनी खंडणीची केस टाकली होती. त्याच्या आधीच सप्टेंबरला माझ्या वडिलांनी पण केस केली होती त्याच्या नावाने इकडे काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये. माझ्याकडे प्रूफ आहे त्याचे. तरी पण काळेपडळ पोलीस स्टेशननी काय त्याच्यामध्ये दखल घेतली नाही. जेव्हा माझ्या वडिलांना मौका लागला होता त्याच्या आधी त्यांनी बघितली नव्हती का ह्या माणसांनी आधी येऊन इथं फिर्याद केली आहे. काळेपडळ पोलीस स्टेशननी काय ह्याच्यामध्ये दखल नाही घेतली. त्याच्यानंतर माझ्या वडिलांना मोकाची केस मध्ये अडकवलं. सगळं खोटी न्यूज पसरवली, सगळं व्हायरल केलं. आणि आता जेव्हा माझे वडील इकडं फाशी घेतली, आता ते येऊन सांगते हो तो गुंडा होता, त्याच्यावर मकोकाचे केस होते. जेव्हा त्यांच्यावर मकोकाचे केस होते मग पोलीस काय करत होती? तो माणूस इकडे कॅम्प मध्ये जात होता, कोंडवामध्ये जात होता. जेव्हा तो माणूस मकोका मध्ये गुंडा आहे, तो गुंडागिरी करत होता, तर तुम्ही काय करत होता मग? आज तुम्ही त्यांना अगर अटक केली असती तर माझ्या वडिलांनी हे नाही केलं असतं ना, ते फाशी नाही घेतली असती ना. आणि माझ्या वडिलांनी 2012 पासून रायबळ पोलीस स्टेशन मध्ये किती किती वेळा काय काय केस केले त्यांच्यावर. आमच्यावर कशी गुंडागिरी झाली, आम्हाला कसे हत्यार दाखवून आम्हाला हे केले ह्यांनी. सगळं माझ्या वडिलांनी जाऊन जाऊन केस केले. 2025 पर्यंत माझ्या वडिलांनी लढलं. आणि आता जेव्हा ते गेले, आम्हाला आतापर्यंत न्याय नाही भेटत आहे. मला हेच पाहिजे की अजित पवार सर, तुमच्या पार्टीला जे पार्टीचे लोक ज्यांना तुम्ही उमेदवार म्हणून थांबवताय, त्यांना विकास करायसाठी थांबवताय का अशा आमच्यावर गुंडागिरी करायला थांबवताय? आम्ही इकडं सामान्य नागरिक, आम्ही माझे वडील सोशल वर्कर होते, आझाद ग्रुपचे सोशल वर्कर होते. कम से कम अभी 35-30 साल से मेरे फादर यहाँ पे सोशल वर्क करते. ये जगह हमने, ये बिल्डिंग बचाने के लिए हमने ये जगह 5 गुंठे ज़हूर सैयद को दिए. उनको इतनी भी शर्म नहीं है, हमारी जगह लेके हमसे और आके खंडनी मांग रहे. वो सामने की जगह जो आप लोग देख सकते हैं, फातिमा स्टोर और रॉयल होटल, उनके प्रोफाइल्स पे भी जाके देखेंगे, बहुत बड़े बड़े ये लोग ने उद्घाटन करेले, यहाँ फायर वर्क्स लगा के बहुत 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 तमाशा करेले लोग ने यहाँ पे. जब ये लोग के हक की जगह नहीं है, पुलिस स्टेशन में आके क्या बोले हमारा कुछ संबंध नहीं है इसमें, फिर तुम लोग यहाँ पे खड़े रह के दुकान के काम कैसे करके ले सकते? जब किसी और की जगह है, तुमको मालूम है ना, तो तुम लोग क्यों आके वहां पे खड़े थे? क्यों तुम काम करके ले रहे थे? तन्वीर मनियार हे तर एवढं निर्लज्ज माणूस आहे ना, स्वतःच्या भाई बहिणींनी आहे ना, भाई बहिणींना आहे ना मृत घोषित केलंय, सगळी प्रॉपर्टी माझी आहे म्हणून खोटे पेपर बनवून लोकांकडे विकली आहे जागा. काय केलंय त्यांनी? माझ्या वडिलांना असं खोटे खोटे केस मध्ये फसवून त्यांच्यावर मानसिक तणाव टाकून असं माझ्या वडिलांना आज हे करायला लागलं. काल आम्ही ससूनच्या पोस्टमॉर्टम जिकडे होतो त्याच्या बाहेर थांबून कमीत कमी 15 ते 20 न्यूज वाल्यांना हेच सांगत होतो, तरी पण एक पण न्यूज त्यांनी टाकली नाही. आमचं कुणी सपोर्ट करत नाहीये. न्यूज वाल्यांना पण यांनी खरीदलंय काय, त्यांच्यावर दबाव टाकत आहे. प्लीज आम जनता, आप लोग तो भी सोचो कि किसी पे इतना अत्याचार हो रहा, फिर भी पुलिस वाले नहीं कर रहे. मेरे अब्बा तो इतने बड़े सोशल वर्कर थे, पूरे पुणे में लोग उनको पहचानते, फिर भी मेरे अब्बा के साथ आज ये हो रहा, तो तुम लोग के साथ क्या होगा? मेरे अब्बा ने फांसी ली है तो भी ये लोग उनको अभी भी गुंडा बोल रहे. किसी के ऊपर इतना अत्याचार हो रहा है फिर भी कोई आके हमको सपोर्ट कर रहा नहीं. प्रशांत जगताप सर ने बोले ना वो हमारी मदद करेंगे. हम सिर्फ अभी ये देखने वाले हैं कि कौन हमारी मदद कर सकता है, कौन हमको इसमें न्याय दे सकता. हमको सिर्फ इंसाफ मांगता. हम एक भी जगह गलत नहीं है, हमारे पास हर एक चीज का प्रूफ है. पहले दिन से जब से हमने ये जगह खरीदे ले है, जब से अभी तक 2026 तक मेरे पास एक एक पेपर का प्रूफ है. फिर भी अभी तक कोई हमारी मदद करने नहीं आ रहा. इतना प्रूफ रह के भी हमारी मदद नहीं हो रही, तो किधर से कौन कौन दबाव डाल रहे लोग पे इतना? कालीपड़ल पुलिस स्टेशन वाले अभी तक कुछ आके कर रहे नहीं. लश्कर पुलिस स्टेशन वाले लोग के पास अभी मैं जाने वाली हूँ. मेरे को जवाब मांगता कि अभी तक मेरे डैडी की केस कहाँ तक आई. मेरे डैडी ने उनके पुलिस स्टेशन के हद में ये करे लेना, तो उनने जो हमने कल 4 लोगों के गुना दाखिल करे, वो लोग ने अभी तक अरेस्ट क्यों नहीं करे? प्लीज आप लोग भी मेरी हेल्प करो और मेरे को इंसाफ दिलाओ.